हे गेट नंबर 3 आहे. इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. राम 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 हरे हरे. नमस्कार मित्रांनो, तर मी आज आलो आहे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे सर्वात मोठे मंदिर इस्कॉन टेम्पलला. ह्या मंदिराच्या जवळ खारघर स्टेशन असून ते 4 किलोमीटरवर आहे आणि येण्यासाठी बस आणि ऑटो दोन्ही सुविधा आपल्यासाठी अवेलेबल आहेत. जर बसने येत असाल तर हरे कृष्ण मंदिर येथे उतरून 5 ते 10 मिनिटं वॉकिंगवर हे मंदिर आहे. तसेच शेअर ऑटोवाले 20 रुपये घेऊन आपल्याला मंदिराच्या गेटजवळ सोडतात. तर हे गेट नंबर 3 आहे. इकडून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि आतमध्ये आपण जाऊया आणि पाहूया की आपल्याला काय काय बघायला भेटतं मंदिरात. चला. तर जसं आपण लेफ्ट हँडला येतो तसं आपल्याला इथे शू स्टँड भेटतं. तिकडे आपल्याला आपल्या चपला वगैरे काढायच्या आहेत, एंट्री करायची आहे. तर आपल्या वैदिक संस्कृतीप्रमाणे जेव्हा पण आपण मंदिरात जातो तेव्हा आपण हातपाय धुवून स्वतःला शुद्ध करून आतमध्ये एंट्री घेतो. एकदम शांती आणि मनाला एकदम शांती मिळते इकडे आल्यावर. एकदम सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला दोन्ही बाजूला झाडं वगैरे लावण्यात आलेले आहेत. मध्ये आल्यावर आपल्याला असं सरळ चालत जाऊन तिथे वरती स्टेप्स आहेत, तिकडून आपल्याला वरती जायचं आहे. एक एक पावलं टाकता टाकता एकदम कानावर असे मस्त भजनाचे स्वर हे पडत आहेत. मंदिर द ग्लोरी ऑफ महाराष्ट्र या प्रकल्पामध्ये येते. तसंच या मंदिराचे नाव श्री श्री राधा मदन मोहनजी असे देण्यात आले आहे. मंदिराचे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या हस्ते 15 जानेवारी 2025 या रोजी करण्यात आले. खूप सुंदर असं काम केलेले आहे. मंदिराच्या या भिंती जयपूरवरून मागवलेल्या पांढऱ्या आणि तपकिरी रंगाच्या संगमरवराने बनवलेल्या आहेत. तर आपण आता जाऊया मंदिरात आणि मस्त आपल्या श्रीकृष्णाचं दर्शन घेऊया. मंदिराच्या गाभाऱ्यात सुमारे 500 भाविक एकत्र बसू शकतात आणि भक्ती करू शकतात. काचेचं झुंबर मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी लावण्यात आलेलं आहे, जे मंदिराची शोभा वाढवत आहे. मंदिराच्या गर्भात 3 मंदिर असून मधल्या भागी श्री राधे मोहन हे आहे. त्यांच्या डाव्या बाजूला श्रीराम, सीता, हनुमान आणि लक्ष्मण आहेत. तसेच त्यांच्या उजव्या बाजूला नीता गौराई या आहेत. तर नीता गौराई यांना आध्यात्मिकचे शिक्षक असे मानले जाते. त्यांचे हात वर करून ते लोकांना म्हणत आहेत की तुम्ही प्रभूच्या शरणागती या आणि हरे राम हरे कृष्ण याचा जप करा. मस्त असं दर्शन झाल्यानंतर जेव्हा परिक्रमा करायला घेतली आम्ही, तेव्हा आम्हाला दिसून आलं की डाव्या बाजूला श्रीकृष्ण यांची जन्मकथा, तसंच उजव्या बाजूला श्रीराम यांची जन्मकथा 3D पेंटिंगच्या द्वारे दर्शवण्यात आलेली आहे, जी खूपच सुंदर आणि छान अशी दिसत आहे. आणि हा काही आध्यात्मिकतेचा भाग आपल्याला दर्शवण्यात आलेला आहे, जेणेकरून आपण जर तिकडे गेलो तर आपल्याला श्रीकृष्ण आणि श्रीरामांची जन्मकथाबद्दल अजून माहिती होते. मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला श्री विष्णू भगवानांचे दशावतार मंदिर दिसून येते. त्या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की त्या मंदिराचे दरवाजे चांदीचे बनवलेले असून त्याच्यावरती सोन्याने शंख, गदा, चक्र आणि ध्वजा रेखाटण्यात आलेले आहेत. 9 एकरमध्ये पसरलेल्या या मंदिरात 2 बिल्डिंग सुद्धा आहेत, ज्यामध्ये वाचनालय, आयुर्वेदिक हिलिंग सेंटर तसेच म्युझियम. इस्कॉनच्या मंदिरात आपल्याला श्री प्रभुपाद यांनी लिहिलेली खूप सारी आध्यात्मिक पुस्तकं पाहायला भेटतात, जी आपण विकतही घेऊ शकतो. इथे आल्यावर आपल्याला प्रसादम गृह सुद्धा बघायला भेटतो, जिथे आपण गोविंदाज रेस्टॉरंट या रेस्टॉरंट मधून प्रसादम थाली खायला आणि प्रसादम थाली पार्सल म्हणून पण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे पूर्ण मंदिर फिरून झालंय आपलं. खूप मज्जा आली, खूप मस्त वाटलं मनाला. तुम्ही पण एकदा तुमच्या फॅमिली सोबत नक्कीच इथे भेट द्या. आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये.